मंडळी, या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंडेंची गरज आहे। कारण गेल्या काही दिवसात त्यांनी महाराष्ट्रभर जो कारवाईचा धडाका लावलाय, त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काय करू शकतो हे या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलंय। लहान मुलांच्या दुधात विष कालवून स्वतःची घरं भरणारे नराधम आज भेसळयुक्त दुधाचे टँकर रस्त्यावर सोडून पळू लागलेत। ज्यांनी अनेक वर्ष केमिकल युक्त दूध विकून कोट्यवधींची माया जमा केली, समांतर व्यवस्था उभी करून शेतकऱ्यांच्या कष्टावरती अक्षरशः नांगर फिरवण्याचं काम केलं, त्या माफियांना आता पळता भुई थोडी झाली आहे। आज शेतकऱ्यांच्या घामाला त्यामुळे 4 पैसे मिळण्याची, सामान्य नागरिकांना चांगलं दूध मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। जे दुधाच्या बाबतीत तेच गुटख्याच्या बाबतीत महाराष्ट्रात फक्त कागदावर गुटखा बंदी होती। या राज्यात अशी एक टपरी दाखवा जिथं छुपा गुटखा मिळत नसाल। हप्तेखोरी आणि भ्रष्टाचाराच्या बळावर एक अवाढव्य काळी यंत्रणा राजरोसपणे चालू होती, पण मुंडेंनी हप्त्यांवर नाही, थेट त्या माफियांच्या अड्ड्यांवरती निशाणा साधला, हातोडा चालवला। आज बेकायदेशीरपणे गुटख्याच्या टपऱ्यांना टाळं लागताना दिसतंय, केवळ एका नावाच्या दहशतीने। खरं सांगू, आजकाल गल्ली बोळातल्या गुंडा पुंडांचं, भाई दादांचं उदात्तीकरण करण्याचा हा काळ आहे। पण अशा काळातही कोणत्याही सत्तेसमोर, पैशासमोर न झुकता ताठकण्यानं झुकेगा नाही साला असं म्हणत सत्यासाठी उभं राहायला वाघाचं काळीज लागतं। वाघाचं अन्न व औषध प्रशासन म्हणजे FDA वर्षानुवर्ष कुंभकर्णी झोपेत असलेला विभाग, वर्षांतूर कधीतरी दिवाळीच्या तोंडावर 4-2 कारवाया करायच्या आणि आपण जिवंत असल्याचा आभास निर्माण करायचा, एवढंच काम होतं त्यांचं। पण जेव्हापासून तुकाराम मुंडेंनी FDAची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, अख्खा महाराष्ट्रातले माफिया थरथर कापायला लागलेत। सिनेमाच्या त्या 2.5 तासांच्या रुपेरी पडद्यावर अन्यायाचा बिमोड करणारा, माफियांचा बिमोड करणारा नायक आपल्या सगळ्यांना आवडतो। आपण टाळ्या पिटतो, शिट्ट्या वाजवतो, पण जेव्हा तुम्ही वास्तवतेच्या या निखारी जगामध्ये, या विखारी जगात पाऊल ठेवताना, तिथं नायक बनणं सोपं नसतं। कारण इथं प्रत्येक दिवस नवी लढाई असते, प्रत्येक निर्णयामागे दबाव असतो, प्रत्येक कारवाईच्या मागे धमक्या असतात आणि प्रत्येक प्रामाणिक पावलाच्या मागे बदलीचं भूत उभं असतं। त्यामुळे खऱ्या आयुष्यात नायक बनणं सोपं नसतं। इथं नायक बनणं म्हणजे निखाऱ्यावरून अनवाणी पायानं चालण्यासारखं असतं। पण तुकाराम मुंडे नावाचा माणूस गेली अनेक वर्ष चालतोय, त्याची किंमत मोजतोय। 25 बदल्या ही त्यांच्या प्रामाणिकतेची पोचपावती आहे। कधी राजकीय रोष, कधी अंतर्गत कारस्थानं, तर कधी थेट डिमोशन। पण पद कुठलंही असू द्या, बदली कुठेही होऊ द्या, या माणसाचा कणा कधी वाकला नाही आणि प्रामाणिकतेचा मार्ग कधी सुटला नाही। त्यांच्या अजेंड्यावर फक्त आणि फक्त सामान्याचं हित लिहिलं गेलं। त्यामुळे तुकाराम मुंडे हे केवळ एक अधिकारी नाहीयेत या महाराष्ट्रात, ते या देशातल्या मरत चाललेल्या सामान्य माणसाचा प्रामाणिकपणावरचा विश्वास आहे। आणि सुदैवाने या व्यवस्थेत आजही असे अनेक अधिकारी आहेत जे प्रामाणिक आहेत पण लपलेले आहेत, ज्यांनी आपलं इमान अजून विकलेलं नाहीये आणि त्यांच्या प्रामाणिकपणावरती हे सगळं चाललेलं आहे। आणि हे केवळ प्रशासनात नाही, राजकारणात सुद्धा काही चांगली माणसं आहेत ना, म्हणून तर चांगुलपण टिकून आहे। त्यामुळे आज तुकाराम मुंडेंची प्रत्येक बदली जनतेच्या मनात संताप निर्माण करते आणि प्रत्येक नवी नियुक्ती लाचखोरांच्या आणि काळा बाजार करणाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण करते। त्यामुळे वाटतं या महाराष्ट्राला 100 तुकाराम मुंडेंची गरज आहे। आणि ज्या दिवशी ते मिळतील ना, त्या दिवशी महाराष्ट्राचं चित्र बदललेलं असेल, यात शंका नाही।